मी डॉक्टर सारिका तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। गर्भधारणेची ट्रीटमेंट घेत असताना वेगवेगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स तुम्हाला डॉक्टरांकडून सांगितले जातात। हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी ज्यामध्ये आपल्याला ट्यूब ओपन आहेत की नाही ते समजतं। त्याच प्रकारे फॉलिक्युलर स्टडी केला जातो, तो म्हणजे स्त्रीबीज कसं वाढतंय, ते वेळेत रप्चर होतं की नाही, त्याची साईज किती आहे किंवा इंडोमेट्रियम लायनिंग कसं तयार होतंय हे देखील आपल्याला याच इन्व्हेस्टिगेशनमध्ये समजतं। त्याचपैकी लॅप्रोस्कोपी केली जाते किंवा अनेक ब्लड टेस्ट देखील केल्या जातात। तर मग याचपैकी AMH लेवल ही देखील एक महत्त्वाची टेस्ट गर्भधारणेसाठी ट्रीटमेंट घेत असताना केली जाते। मग ही AMH लेवलची जी टेस्ट आहे ती गर्भधारणेमध्ये कोणता रोल प्ले करते, गर्भधारणेची ट्रीटमेंट घेत असताना AMH लेवल ही टेस्ट इतकी का महत्त्वाची आहे, त्यामधून आपल्याला काय समज, नॉर्मल AMH लेवल काय असते किंवा AMH लेवल जर कमी असेल किंवा AMH लेवल जर जास्त असेल तर त्यामुळे गर्भधारणेमध्ये कोणता अडथळा निर्माण होतो। AMH लेवल कमी असेल किंवा जास्त असेल तरी देखील तुम्ही नैसर्गिकरित्या गर्भधारणा कसे करू शकतात हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात आधी आपण पाहूयात की AMH लेवल म्हणजे काय। तर AMH हे एक हार्मोन आहे, अँटी म्युलरिन हार्मोन त्याला आपण म्हणतो। मग हे AMH लेवल, AMH पातळी ही एक ब्लड टेस्ट आहे, म्हणजे ब्लड टेस्टद्वारे ही AMH लेवलची पातळी आपण जाणून घेऊ शकतो। मग AMH लेवल जी आहे ती गर्भधारणेमध्ये इतकी महत्त्वाची कशी, तर AMH म्हणजे अँटी म्युलरिन हार्मोन लेवल जी आहे त्याची पातळी तपासली जाते। मग त्या पातळीमध्ये आपल्याला स्त्रियांच्या ओव्हरीमध्ये अंड्यांचा रिझर्व किती शिल्लक आहे हे समजते। म्हणजे जेव्हा स्त्रीचा जन्म होतो तेव्हा तिच्या ओव्हरीमध्ये उपजताच अंड्यांचा एक प्रकारचा साठा तिथे दिलेला असतो। अगदी सिंपल भाषेत सांगायचं म्हटलं तर AMH लेवल जी आहे ती म्हणजे स्त्रियांच्या ओव्हरीमध्ये अंडाशयामध्ये अंड्यांची संख्या किती शिल्लक आहे हे दर्शवणारी टेस्ट म्हणजे AMH लेवल। मग ही AMH लेवल म्हणजेच ही अंड्यांची जी संख्या आहे ती कशी डिपेंड आहे, तर स्त्रियांचा जेव्हा जन्म होतो तेव्हाच त्यांच्या ओव्हरीमध्ये काही पर्टिक्युलर जे एग आहेत किंवा जी अंडे आहेत ते रिझर्व असतात किंवा ते त्यांच्या जन्माच्या वेळीपासूनच तिथे दिलेले असतात। त्यानंतर जेव्हा म्हणजेच काही ठराविक वयानंतर जेव्हा मुलींना मासिक पाळी यायला लागती त्या मासिक पाळीच्या वेळेस ती अंडी फक्त परिपक्व होत असतात, म्हणजे त्यांचा रिझर्व जो असतो तो जन्मापासूनच दिलेला असतो। त्यामुळेच तर AMH लेवलची जी पातळी आहे किंवा मग AMH लेवल जी आहे किंवा अंड्यांची संख्या जी आहे ती वयानुसार कमी होत जाते। म्हणजेच प्रत्येक मासिक पाळीच्या वेळेस जे रिझर्व अंडी असतात ती परिपक्व होत जातात। म्हणजे तुमची प्रत्येक वेळेस मासिक पाळी लागते त्या मासिक पाळीमध्ये ते अंडी परिपक्व होतात। तुम्हाला माहिती आहे की मासिक पाळीच्या 4थ्या किंवा 5व्या दिवसापासून छोटे छोटे फॉलिकल्स ओव्हरीमध्ये तयार व्हायला सुरुवात होते आणि मग त्यानंतर 14व्या 15व्या दिवसापर्यंत 2च मॅच्युअर फॉलिकल्स तयार होतात किंवा ते गर्भधारणेसाठी परिपक्व असतात। मग ते रप्चर होऊन फर्टिलायझेशन होऊन गर्भधारणेची प्रक्रिया होते। अशा प्रकारे या अंड्यांचा उपयोग होतो आणि जर तुम्हाला गर्भधारणा झाली नाही मग ती अंडी रप्चर होतात आणि इंडोमेट्रियम लायनिंग जेव्हा शेड होते त्यासोबत ते मासिक पाळीद्वारे निघून जातात। म्हणजेच जेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळी मासिक पाळी येते तेव्हा या अंड्यांचा जो रिझर्व आहे तो कमी कमी होत जातो। म्हणजे तो वयानुसार असो किंवा मग मासिक पाळीमध्ये तुमची अंडी जी वापरली जातात त्यानुसार जी संख्या आहे ती डिक्लाइन होत जाते। तर नॉर्मल AMH लेवल किती असते, तर 1.5 to 4 इथपर्यंत नॉर्मल लेवल आपण मानली जाते किंवा हेल्दी रिझर्व आहे तुम्हाला प्रेग्नन्सी कन्सीव्ह करण्यासाठी असं मानलं जातं। मग लो कधी असते, तर 1च्या खाली म्हणजे 0.5 पर्यंत जर तुमची AMH लेवल असेल तर ती कमी मानली जाते। त्यातली त्यात एक जर तुमची AMH लेवल असेल तरी देखील तुम्ही कन्सीव्ह करू शकता। फक्त 0.5च्या खाली बिलो असेल तर तुम्हाला IVF सारखी ट्रीटमेंटची गरज पडते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही स्त्रियांच्या कमेंट्स असतात की त्यांची AMH लेवल ही हाय आहे। तर AMH लेवल जर हाय असेल तर तुम्हाला PCOD किंवा PCOSचा त्रास आहे असं दाखवलं जातं। असं असून देखील तुम्हाला नॅचरली कन्सीव्ह करण्यासाठी ही कंडिशन गुड आहे असं देखील समजलं जातं। म्हणजेच काय, तर AMH लेवल जी आहे ती तुम्हाला फक्त रिझर्व दाखवते आणि प्रेग्नन्सी डिपेंड करते ती म्हणजे तुमच्या एगच्या क्वालिटीवरती। एगचे रिझर्व खूप जास्त जरी शिल्लक असेल आणि तुमचं जर एग आहे किंवा तुमचं स्त्रीबीज जे आहे ते गर्भधारणेसाठी जर मॅच्युअरच झालं नाही तर गर्भधारणा होत नाही। जरी AMH लेवल कमी असेल आणि तुमचं जर एग जे आहे स्त्रीबीज आहे ते क्वालिटेड तयार होत असेल
तर तुम्हाला गर्भधारणेमध्ये नॅचरली कन्सीव्ह होण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होत नाही. तुम्हाला नॅचरली नैसर्गिकरित्या लवकरात लवकर गरोदर राहण्यासाठी तुमच्या श्रीबीजच्या क्वालिटीवरती लक्ष देणं किंवा ते वेळेत रप्चर होणं. एकदा श्रीबीज जर क्वालिटेड तयार झालं तर रप्चर देखील ते वेळेतच होतं. ही इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला काय दर्शवते तर तुमच्या ओव्हरीमध्ये रिझर्व किती शिल्लक, त्यानुसार तुम्ही गर्भधारणेसाठी ट्रीटमेंट कशी घेऊ शकता. जर रिझर्व कमी असेल तर तुम्ही लवकरात लवकर IVF किंवा IUI ट्रीटमेंटकडे जाऊ शकता. आणि पुरेसा जर रिझर्व असेल तर तुमच्याकडे वेळ आहे गर्भधारणेची ट्रीटमेंट घेण्यासाठी किंवा श्रीबीजची क्वालिटी वाढवण्यासाठी. मग जेव्हा रिझर्व कमी असतो तेव्हा डॉक्टरांना मदत होते की तुम्हाला लवकरात लवकर गर्भधारणेसाठी ट्रीटमेंट ते देऊ शकतात किंवा ओव्हरहँड स्टिम्युलेशनसाठी म्हणजे श्रीबीजची रिझर्व जर व्यवस्थित असेल तुम्हाला श्रीबीज वाढीसाठी जे मेडिसिन दिले जातात तर त्याचा डोस मेंटेन करण्यासाठी डॉक्टरांना मदत होते. मग यासाठी तुमची AMH लेवल जी आहे ती केली जाते. मग गर्भधारणेच्या ट्रीटमेंटमध्ये AMH लेवल ही सगळ्यात महत्त्वाची ठरते. कारण वा काही पर्सनल रिझनमुळे जर तुमच्या प्रेग्नन्सीज कन्सीव्ह करण्यासाठी तुम्हाला लेट झालं आहे किंवा तुम्हाला प्रेग्नन्सी प्लॅनिंग करण्यामध्ये लेट झालं असेल तर तेव्हा तुम्ही AMH लेवल पातळी जाणून घेऊन तुम्हाला इन्फर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी गाईड होऊ शकतं. अशा प्रकारे AMH लेवल जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला फक्त अंड्यांची जी रिझर्व संख्या आहे ती समजते, पण ॲक्च्युली तुम्हाला प्रेग्नंट राहण्यासाठी अंड्यांची क्वालिटी देखील महत्त्वाची आहे. मग तुम्हाला AMH पातळीचा विचार न करता तुम्ही तुमच्या एगची म्हणजे श्रीबीजची क्वालिटी कशी वाढवू शकता आणि लवकरात लवकर नॅचरली कन्सीव्ह कशी होऊ शकता. म्हणजे जे रिझर्व एग आहे ते प्रत्येक वेळेस तुमच्या मासिक पाळीमध्ये वापरले जातात. मग ते इमॅच्युअर असो मॅच्युअर असो ते तेवढा रिझर्व त्या मासिक पाळीमध्ये संपून जातो किंवा कमी होत जातो. त्यामुळे प्रत्येक येणारी मासिक पाळी किंवा प्रत्येक मासिक पाळीमध्ये तुमचं जे श्रीबीज तयार होतं आहे ते क्वालिटेड कसं तयार होईल आणि तुम्ही लवकरात लवकर नॅचरली कसं कन्सीव्ह करू शकता याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं असतं. बाकी AMH पातळी 0.5च्या खाली जर गेली तर ते तुम्हाला थोडंसं प्रेग्नन्सी राहण्यासाठी क्रिटिकल जातं किंवा IVF सारख्या ट्रीटमेंटकडे तुम्हाला जावं लागतं. आणि 1 जरी तुमची AMH लेवल पातळी असेल तरी तुमचा गुड रिझर्व सोर्स आहे प्रेग्नन्सी राहण्यासाठी असं कन्सिडर केलं जातं. कारण यामध्ये देखील प्रेग्नन्सी राहणं अजिबातही डिफिकल्ट जात नाही. जर तुम्ही श्रीबीजची क्वालिटी वाढवण्यासाठी भर देत असाल तर तुम्हाला नॅचरली कन्सीव्ह होण्यासाठी डिफिकल्ट जाणार नाही. तर श्रीबीजची क्वालिटी वाढवण्यासाठी तुम्ही कोणता आहार घेऊ शकता, कोणकोणते योगासनं करू शकता, श्रीबीजची क्वालिटी तुम्ही कशी वाढवू शकता यावरती चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओ आहेत ते देखील तुम्ही नक्की चेक करा. तर ही होती आजच्या व्हिडिओची माहिती. आय होप आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल. आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन माहितीची व्हिडिओज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.